तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। जुन्या पद्धतीतून वाहणारी सरस्वती नदी अत्यंत महत्त्वाची नदी आहे। या नदीवर पाहिलं तर गेल्या महिन्यामध्ये भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलं होतं। त्यानंतर टीव्ही यांनी बातमी दाखवली आहे। त्यानंतर पाहिलं तर पंकजा मुंडेने त्याची दखल घेऊन लगेचच जे तिथलं प्रशासन त्याला आदेश दिले होते। मात्र अजूनही ज्या आदेशाचं अजूनही नगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पालन केलेलं नाही आहे। पावसाळा आता काही दिवसात तोंड येणार आहे आणि नदीचं याच नदीतून गेल्या वर्षी पाहिलं तरी अनेक भागामध्ये परिसरामध्ये लोकांच्या शहरामध्ये पाणी घुसलं होतं। मात्र अजूनही त्या ठिकाणी कुठलंही ज्याचं काम झालेलं नाही आहे। माझ्यासोबत काही नागरिक आहेत, तर काय सांगाल? आपण एक नगरपालिकेत निवेदन दिलेलं आहे, काय निवेदन दिलं आहे? या सरस्वती नदीवरचं अतिक्रमण काढावं। सरस्वती नदी मूळ स्वरूपात म्हणजे जिचं पात्र 50 ते 60 फूट होतं ते पात्र पूर्ववत करावं व या नदीवर अवैधपणे नगरपालिकेनेच बांधलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समुळं ह्या अतिक्रमणधारकांना त्याचा आधार वाटतोय। हे अतिक्रमण नगरपालिकेचं जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे ते 11 वर्षापूर्वीचं त्याचं काम बंद पडलेलं आहे। ते शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद करावं, कारण या शॉपिंग कॉम्प्लेक्सलाच कचरा अडकून लोकांच्या घरादारात पाणी जाते। मागच्या वर्षी TV 9 दाखवलं होतं की कित्येक भागामध्ये घरामध्ये पाणी घुसलं होतं। यानंतर आम्ही नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं, यावर कारवाई करावी असं मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आदेशही दिले होते। मात्र या आदेशाची कुठलीही दखल प्रशासन घेत नाही आहे। आता पावसाळ्या जवळपास फक्त 1-1.5 आठवड्यावर आला आहे आणि पुन्हा एकदा या नदीपात्रात टाकलेल्या भरावामुळं बांधकामामुळं लोकांच्या घरादारात पाणी जाणार आहे। आपण पाहिलं त्या नदीचं मूळ पात्र ते 50 ते 60 फुटाचं आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर 10 ते 20 फुट नदी राहिलेली आहे। नदी म्हणताच्या नालाचा तसं दिसतं लोकांनी करून ठेवलेला आहे, तरी नगरपालिका कुठली दखल घेत नाही आहे। हे सर्व पाप नगरपालिकेने केलेलं आहे। या शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी यांनी या नदीचा नाला केला। या नगररचनाकार असतील, मुख्याधिकारी असतील, अनेक अधिकारी असतील, यात सर्व सामील आहेत। या कॉम्प्लेक्समुळंच या नदीचा नाला व्हायला कारणीभूत ठरलेला आहे आणि जर हे कॉम्प्लेक्स जर काढलं गेलेलं नाही, तसेच या नदीपात्रातील अवैध बांधकाम काढले गेले नाहीत तर परळी शहरातील गाव भागात हाहाकार माजेल आणि ह्या सर्व नुकसानीची जबाबदारी ही नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची असेल। पंकजा मुंडेने या ठिकाणी नदीचं स्वतः पाहणी केली होती आणि त्यानंतर आदेश देखील दिले होते, मात्र अजून ते आदेशात कुठं पालन केलं जात नाही। पंकजाताई मुंडे यांना हे अवैध बांधकामाचं कळताच त्यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी इथे भेट देऊन अधिकाऱ्यांना बोलावून खडसवून त्यांना हे अवैध बांधकाम काढण्यासाठी सांगितले होतं। नगरपालिकेनेही 3 दिवसाच्या नोटिसा काढल्या, मात्र यानंतर नगर परिषदेने कुठलीही कारवाई केली नाही। मग हे प्रशासन मंत्री महोदयांना सुद्धा घाबरत नाही का? मंत्री महोदयांच्या आदेशाला सुद्धा केराची टोपली दाखवत आहे का? तर ह्या प्रशासनावरच कारवाई करावी यासाठी आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना सुद्धा आज निवेदन देणार आहोत। जर ह्या नदीपात्राचं रुंदीकरण झालं नाही आणि यातील अवैध बांधकाम, माती टाकलेली माती, कचरा आणि मान्सून पूर्व सुद्धा नाले सफाई झालेली नाही, हे जर झालं नाही तर आम्ही नगरपालिकेसमोर या मुख्याधिकारी व नगर परिषदेच्या प्रशासकाच्या विरोधात आंदोलन करू। तर हे होते काही परिसरात नागरिक होते, त्यांचे म्हणणं आहे की ते तात्काळ नदीचं काम करून घ्यावं, आणि नाही तर आम्ही नगरपालिकेसमोर उपोषणाचा देखील त्यांनी इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमासह मी संभाजी मुंडे, TV 9 मराठी, परळी, बीड। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।